हॅलो, गुड मॉर्निंग. आपण आज बघणार आहोत की 2023मध्ये कोणते कोणते पुरस्कार कोणाला कोणाला देण्यात आलेले आहे. तर सर्वात पहिले आपण बघत आहोत की साहित्य अकादमी पुरस्कार 2023साठी कोणाला देण्यात आलेला आहे. तर ते बघणार आहोत आणि आपण साहित्य अकादमी पुरस्काराची हिस्ट्री पण बघूया की स्थापना कधी झालेली आहे. तर 1954 आणि सुरुवात कधी झाली आहे 1955. म्हणजे 1955ला हा पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि स्थापना 1954ची आहे. आणि याचं स्वरूप काय आहे तर 1 लाख रुपये, ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह. तर या ताम्रपटाची निर्मिती कोणी केलेली आहे तर सत्यजित रे यांनी केलेली आहे. हा पुरस्कार किती भाषांना देण्यात येतो तर 24 भाषांना देण्यात येतो. 22 भाषा या आपल्या अनुसूचितल्या 22 भाषांना देण्यात येतो, प्लस राजस्थानी आणि इंग्लिश या 2 भाषांना देण्यात येतो. म्हणजे टोटल 24 भाषांसाठी हा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर 2023 सालचे कोणाला कोणाला देण्यात आलेले आहे तर एक पुरस्कार हा साहित्यिक स्टडीसाठी म्हणजे साहित्यिक अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे आणि 9 पुरस्कार हे कविता संग्रहासाठी देण्यात आलेले आहे, 6 कादंबऱ्यांसाठी देण्यात आलेले आहे आणि 5 लघुकथा आणि निबंधासाठी 3 देण्यात आलेले आहे. म्हणजे टोटल किती झाले 9 1 10 आणि 16 आणि 5 21 आणि 3 24. म्हणजे टोटल 24 पुरस्कार देण्यात आलेले आहे 24 भाषांसाठी. तर 1 साहित्यिक अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे, 9 कविता संग्रहासाठी, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा आणि 3 निबंध. मराठी भाषेतील विजेते कोण ठरलेले आहे तर कृष्णात खोत हे मराठी भाषेचे मानकरी ठरलेले आहे. म्हणजे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांना रिंगाण या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. तर मराठी भाषेतील विजेते कोण आहे तर कृष्णात खोत. कोणत्या कादंबरीसाठी तर रिंगाण कादंबरी. आणि हे कुठलचे आहे तर निकमवाडी, पन्हाळा तालुका, कोल्हापूर येथलचे आहे. हे तालुका कोणता आहे पन्हाळा. त्यानंतर उर्दू भाषेसाठी देण्यात आलेला आहे डॉक्टर सादिका नवाब. हा पण एक लक्षात ठेवा की उर्दू भाषेसाठी कोणाला देण्यात आलेला आहे तर डॉक्टर सादिका नवाब. राजदेव की उमराई ही त्यांची कादंबरी, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, राजदेव की उमराई. इंग्लिश भाषेसाठी कोणाला देण्यात आलेला आहे तर नीलम शरण गौर यांना इंग्लिश भाषेसाठी देण्यात आलेली त्यांची कादंबरी आहे रिक्वेम इन रागा जाकी. आणि हिंदी भाषेसाठी कोणाला देण्यात आलेला आहे तर संजीव यांना देण्यात आलेला आहे, त्यांची कादंबरी आहे मुझे पहचानो. तर हे लक्षात ठेवायचं की मराठी भाषेतील कोणाला देण्यात आले आहे कृष्णात खोत रिंगाण या कादंबरीसाठी, उर्दू भाषेतील डॉक्टर सादिका नवाब, राजदेव की उमराई यासाठी. इंग्लिशचं कोणाला देण्यात आलेलं आहे तर नीलम शरण गौर त्यांच्या रिक्वेम इन रागा झाकी या कादंबरीसाठी. आणि हिंदी भाषेसाठी देण्यात आलेलं आहे संजीव यांना मुझे पहचानो. आणि पहिले मराठी विजेते कोण होते या साहित्य अकादमी पुरस्काराचे तर लक्ष्मण शास्त्री जोशी हे पहिले मानकरी ठरलेले होते. 1955मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता 2022चा कोणाला देण्यात आलेला होता मराठी भाषेसाठी तर प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेच्या बाहुल्या यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2021चा किरण गुरव यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी यासाठी देण्यात आलेला होता. त्यानंतर 2020चा देण्यात आलेला आहे नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला देण्यात आलेला आहे. 2019चा अनुराधा पाटील कदाचित अजूनही या कादंबरीसाठी त्यांना देण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा 2023चा भेटलेला आहे कृष्णात खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी. 2022चा भेटलेला होता प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेच्या बाहुल्या यासाठी. 2021चा किरण गुरव बाळूच्या अवस्थांतराची डायरी. 2020चा नंदा खरे उद्या या कादंबरीसाठी. 2019चा अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कादंबरीसाठी. त्यानंतर बालसाहित्य पुरस्कार 2023 कधीपासून सुरुवात झालेली आहे, कधी स्थापना झालेली आहे तर 2010मध्ये. आणि हा पण 24 भाषासाठी देण्यात येतो. याचं स्वरूप आहे ताम्रपट आणि 50,000 रुपये. मराठी विजेते कोण ठरलेले आहे तर एकनाथ आव्हाड या वर्षीचे म्हणजे 2023चे बालसाहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला मराठी भाषेसाठी तर एकनाथ आव्हाड यांना. तर एकनाथ आव्हाड हे कुठलचे आहे तर मुंबई.
एकनाथ आव्हाड यांची कोणती कादंबरी होती तर छंददेई आनंद हा काव्यसंग्रह आहे। छंददेई आनंद या काव्यसंग्रहासाठी एकनाथ आव्हाड यांना बालसाहित्य पुरस्कार मराठी या भाषेसाठी मिळालेला आहे। 2022 मधला बालसाहित्य पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे यांच्या पियूची वही यासाठी देण्यात आलेला होता। हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न मागच्या वेळेस पण विचारलेले आहे। तर MPSC परत पुरस्कारावरती प्रश्न विचारते, त्यामुळे हे पुरस्कार करून घ्या। 2022चा डॉक्टर संगीता बर्वे पियूची वही या कादंबरीसाठी काव्यसंग्रहासाठी। 2021चा संजय वाघ यांच्या जोकर बनला किंगमेकर। बालसाहित्य पुरस्कार 2023 स्थापना कधी झाली 2010 आणि किती भाषेसाठी 24 भाषेसाठी। स्वरूप काय आहे ताम्रपट आणि 50,000 रुपये। मराठी विजेते कोण आहे यावर्षीचे एकनाथ आव्हाड कुठलचे आहेत मुंबईचे। कोणती कादंबरी छंददेई आनंद हा काव्यसंग्रह आहे। 2022चा कोणाला भेटलेला आहे तर डॉक्टर संगीता बर्वे। कोणत्या कादंबरीसाठी तर पियूची वही या काव्यसंग्रहासाठी। 2021चा कोणाला भेटलेला आहे तर संजय वाघ। त्यांना कशासाठी भेटलेला आहे तर जोकर बनला किंगमेकर। आता युवा पुरस्कार 2023 स्थापना कधी झालेली आहे तर 2011। एक लक्षात ठेवायचं, साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात 1954। बालसाहित्य पुरस्कार 2010 आणि युवा साहित्य पुरस्कार 2011। याचं स्वरूप काय आहे ताम्रपट 50,000 रुपये आणि हा 24 भाषेसाठी देण्यात येतो। आणि 35 वर्षाच्या खालचे जे काही युवा आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो। 2023चा पुरस्कार भेटलेला आहे विशाखा विश्वनाथन यांना। ह्या कल्याणच्या आहे आणि त्यांची कादंबरी कोणती आहे तर त्यांचा काव्यसंग्रह आहे की स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना हा त्यांचा काव्यसंग्रह आहे। कोणाचा विशाखा विश्वनाथ। 2023चा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे, ते कल्याणचे आहे। आणि हिंदीसाठी भेटलेला आहे अतुल कुमार राय यांच्या चांदपूर की चंदा। 2022चा मराठी पुरस्कार युवा पुरस्कार भेटलेला आहे पवन नालट यांना। मी संदर्भ पोखरतोय हा त्यांचा काव्यसंग्रह मी संदर्भ पोखरतोय पवन नालट। 2023 कोणाला विशाखा विश्वनाथ त्यांचा काव्यसंग्रह स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना। 2022चा पवन नालट आणि त्यांचा काव्यसंग्रह मी संदर्भ पोखरतोय। 2021चा प्रणव सखदेव 2021चा भेटलेला त्यांच्या काव्यसंग्रह आहे काळे करडे स्ट्रोक्स। 2020चा प्राजक्त देशमुख त्यांचा काव्यसंग्रह आहे देवबाभळी। लक्षात ठेवायचं की 2023चा विशाखा विश्वनाथ स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना। 2022 पवन नालट मी संदर्भ पोखरतोय। 2021 प्रणव सखदेव काळे करडे स्ट्रोक आणि 2020 प्राजक्त देशमुख देवबाभळी। त्यानंतर आहे गांधी शांतता पुरस्कार 2021चा देण्यात आलेला आहे 2023 मध्ये। तर कधी देण्यात आलेला आहे हा 18 जून 2023। 2021चा पुरस्कार 18 जून 2023ला देण्यात आला आणि हा कोणाला भेटलेला आहे तर गीता प्रेस गोरखपूर। उत्तर प्रदेशच्या गीता प्रेस गोरखपूरला हा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे। कधी देण्यात आला 18 जून 2023। कधीचा आहे 2021चा। स्थापना कधी झालेली आहे तर 1915ला स्थापना झाली। महात्मा गांधी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हा देण्यात आला। त्यानंतर स्वरूप आहे 1 कोटी रुपये प्रशस्तीपत्र आणि 2020चा देण्यात आला होता शेख मुजीबुर रहमान जे बांगलादेशचे आहे। शेख मुजीबुर रहमान यांना 2020चा देण्यात आलेला आहे। आणि हा गीता प्रेस गोरखपूर उत्तर प्रदेश याची स्थापना कोणी केलेली आहे तर जयदयाल गोयंका आणि घनश्यामदास जालान। कोणी केलेली आहे स्थापना तर जयदयाल गोयंका आणि घनश्यामदास जालान। 29 एप्रिल 1923 मध्ये स्थापना झालेली आहे। 29 एप्रिल 1923 स्थापना झालेली आहे। 2023 मध्ये याला 100 वर्ष पूर्ण झाले। मग हे एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जातं की इथं आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो की 100 वर्ष पूर्ण झालेले आहे कोणाला गीता प्रेस याच्या स्थापनेला। कधी झालेली आहे स्थापना तर 29 एप्रिल 1923 आणि 2023 मध्ये याला 100 वर्ष पूर्ण झालेत। 1926 मध्ये कल्याण मासिक सुरू केले त्याने। 1926 मध्ये कल्याण मासिक सुरू केले। आपण हे पुरस्कार आता बघितले। ह्याच्यानंतर आपण भारतरत्न पुरस्कार त्यानंतर वेगवेगळे अजून कोणते पुरस्कार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते।